पेपर्स का मागतेस हे मला चांगलंच माहिती, त्यामुळे मी तुला पेपर्स देणार नाही. आता राहता राहिला प्रश्न रायाचा, तर आम्ही सगळे चिटणवीस लवकरात लवकर तुझं कर्ज फेडू आणि रायाला तिथून सोडवून आणू हे नक्की. काय ग, काय म्हणाली ती? पेपर्स द्यायला येते म्हणाली? गप्प बस ग. जेव्हा सल्ला द्यायचा होता तेव्हा दिला नाहीस आणि आता नुसती बडबड 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 बडबड. मी काय केलंय आता? आई काय करताय? मी मदत करू का? वा, रव्याचा छान सुगंध येतोय. लाडू करताय का रव्याचे? मला शिकवाल? आई तुम्ही अजूनही रागवलायत ना माझ्यावर? प्रांजल, तू जे काही केलेस ना त्याने घरातले सगळे खूप दुखावले गेले. मग तू एकदा तरी आम्हाला विचारायचं होतंस, निदान रायाला तरी. आई मला मान्य आहे माझ्या हातून चूक झाली. मी आता ह्यापुढे कुठलीच गोष्ट तुम्हाला न विचारता नाही करणार. आई पण प्लीज माझ्याशी अबोला नका ना धरू. मला खूप त्रास होतोय त्याचा. प्लीज मला माफ करा ना. आई माझ्या जागी जर मनवा असती तर तुम्ही तिच्याशी असाच अबोला धरला असता. नाही ना? मग मला तुमची मुलगी समजून प्लीज माफ करा ना. अगं प्रांजल, आपण कुठल्या टेन्शन मधून जातो याचा तरी विचार करायला हवा होतास तू. आपली एक चूक सुद्धा आपल्याला किती महाग पडेल माहितीये तुला? सगळ्या गोष्टींचा विचार करून खूप सावधपणे आपल्याला प्रत्येक पाऊल टाकायला हवंय आता. आई हो, मला सगळी कल्पना आहे. रायासाठी मी खूप आताताईपणे विचार केला हे कळतंय मला. पुन्हा अशी चूक करू नकोस म्हणजे मिळवलं बाई. 2 मिनिटांनी गॅस बंद कर आणि ते पातेलं खाली उतरवून ठेव. मी वसुआजींना जेवणानंतरच्या गोळ्या देऊन येते. वसुआजीचं जेवण झालं? हो, मगाशीच दिलं मी त्यांना. घरात आपल्या कोणाचाच मूड नाहीये म्हणून त्यांच्या खोलीत नेऊन दिलं मी त्यांना जेवण. थँक्यू. आई, आज रात्रीचा स्वयंपाक मी केला तर चालेल? वहिनी, प्रचंड भूक लागली, जेवायला वाढा. हो, 2च मिनिटात वाढायला घेते. वहिनी कुठे आहेत? नाही, आहेत त्या, पण आजचा सगळा स्वयंपाक मी केलाय. मंग्या, मला अजिबात जेवायची इच्छा नाहीये. कालिंदीला सांग थोड्या वेळाने दूध पाठवून दे. बाबा, बाबा, मी माझी चूक मनापासून कबूल करते. मला पटलंय माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, पण प्लीज माझ्यावरचा राग जेवणावर काढू नका. तुझं काय म्हणणं आहे प्रांजल? तू जे काय केलंस ते सगळं आम्ही विसरून जायचं म्हणजे पुन्हा तू नवीन चूक करायला मोकळी? नाही बाबा, तुम्हाला राग येईल असं मी काहीच वागणार नाही. ही माझी शेवटची चूक आहे असं समजा. यापुढे जर का माझ्या हातून काही चूक झाली ना तर तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. आजी, खरंच सांगते, तुम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ना ती मी भोगायला तयार आहे. तुम्हाला किती वाईट वाटत असेल याची कल्पना आहे मला. तुमचं जसं या घरावर प्रेम आहे ना तसंच रायावर माझं तितकंच प्रेम आहे. मी रायावरच्या प्रेमासाठी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता
ते पेपर्स देण्याचा विचार केला. त्यावेळेला तुम्हा सगळ्यांना काय वाटलं असेल याचा जरा सुद्धा विचार केला नाही. कारण माझ्या समोर ना एकच ध्येय होतं, रायाला घरी परत आणणं. मी जितकी रायाला मिस करतेय तितकंच तुम्ही सगळे करताय मला माहितीये. आजी तुम्ही दाखवत नसला ना तरी मला माहितीये तुम्हाला किती त्रास होतोय. म्हणूनच तुम्ही घर गहाण ठेवायला तयार झालात ना. पण मला असं वाटलं की घर गहाण ठेवण्यापेक्षा आपण हे पेपर्स मम्माकडे ठेवले तर जास्त चांगलं होईल. पण आता मला कळतंय मी जो काही विचार केला तो चुकीचा होता. कारण तसं करून मी फक्त आपलं घर गहाण ठेवलं नसतं तर आमचं दोघांचं आयुष्यही गहाण ठेवलं असतं. हो मी काय म्हणते, कालिंदी तू काही मध्ये बोलणार नाहीयेस. आधव, मी जरा बोलू का? मी प्रांजलला माफ केलंय. आजी खरं सांगताय ना? खरं सांगते, पण हे शेवटचं. ह्याच्या पुढे अशी चूक होता कामा नये. मी हवं तर देवासमोर उभी राहून सांगते की मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. अगं प्रांजल बस ना, अजून किती वेळा माफी मागशील? जोपर्यंत बाबा आणि काका मला माफ करत नाहीत तोपर्यंत. आता आई तूच माफ केलं म्हटल्यानंतर आम्ही तरी किती ताणून धरणार, नाही का रे दादा? हो करून टाका ना तिला माफ. ती नाही पुन्हा अशी चूक करणार. दुपारी ना वीणाताईंचा पुन्हा फोन आला होता. ते पेपर्स परत मागत होत्या त्या. प्रांजलने त्यांना सांगून टाकलं मी पेपर्स देणार नाही. आणि ती हेही म्हणाली की तू कितीही प्रयत्न कर, आम्ही सगळे चिटणवीस काही करू, पण रायाला तिथून सोडवून आणूच. अहो आपल्यासाठी स्वतःच्या आईच्या विरोधात उभी राहते ती. करून टाका ना माफ तिला. मला खरं तर खूप भूक लागली आहे, म्हणून नाईलाजाने मी तुला माफ करतोय. आई सरळ माफ करायचं तर तेही जमत नाही याला. हे बरं आहे, हिला लगेच माफ करून टाकलं. माझ्या बाबतीत असं कधीच झालं नाही. हो, कारण तू तुझी चूक तुझ्या तोंडाने कधीच मान्य करत नाहीस. तू चूक मान्य कर, आम्ही लगेच तुला माफ करू. काय ना, चूक करणं महत्वाचं नाही, त्याचा पश्चाताप होणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पुन्हा चूक करण्यापूर्वी माणूस 10 वेळाला विचार करतो. सगळं डोक्यावरून गेलं तिच्या. तिच्या पोटात जरा 4 घास पडू दे, मग कदाचित आठवेल आणि कळेल तिला. मग या आई बाईसाहेब पानं वाढायला घेऊ? अरे थांब रे, साहेबांना येऊ दे ना. बाईसाहेब साहेब याची वेळ टळून गेली. अगो बाई, खरंच की इतका उशीर झाला. तुझा साहेब आले की आम्ही बसू जेवायला. बर. इतका कसा काय उशीर झाला? आणि याने फोन करून आज काही कळवलं पण नाही मला. बाई 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 बाई, गेले कुठे हे? चला आता
आता एकदा बँकेचं काम झालं ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ठीक आहे. जा बघ जा बघ. हो. पप्पा तुम्ही इथे इतक्या उशिरा कसे काय? म्हणलं लेकीकडे जाऊन जरा पाहुणचार घ्यावा. एक 4-5 दिवस इथं राहीन म्हणतो. चालेल ना? सॉरी, म्हणजे मी आधी कळवायला पाहिजे होतं. अहो नाही नाही, काय हरकत नाही. या ना, आमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव उघडे आहेत. या 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 बसा. बसा. थँक्यू. म्हणजे वास्तविक पाहता आमच्याकडून तुम्हाला एवढा त्रास होत असताना सुद्धा तुम्ही माझं स्वागत अशा पद्धतीने केलेत. उल्हासराव, जे काही घडलं त्यात तुमची काही चूक नाही. उगाच कुणाचा तरी राग कुणावर तरी काढायचा हे आम्हाला नाही जमत. तुम्ही असं वागताय त्यामुळे चांगुलपणा हा अजूनही टिकू नये यावर विश्वास आहे माझा. खरंच माझी बायको अशा पद्धतीने वागते की जाऊ दे ना तो विषय. अहो त्यांचा तो स्वभाव आहे म्हणून त्या तशा वागतात. त्यांच्या वागण्यानं आपल्याला वाईट वाटतं, पण म्हणून आपण आपला स्वभाव बदलून वेगळं वागायचं ठरवलं तर चालेल का? नाही ना. अहो कधी ना कधी त्यांना त्यांची चूक लक्षात येईल. तिला काही कळत नाहीये, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. तिने रायाला इथं पाठवावं हे तिला मी समजावून सांगण्याचा हर प्रकारे प्रयत्न केला, पण ती माझंच काय, ती कोणाचंच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाहीये. त्यामुळे तिला थांबवण्यासाठी कोणीतरी काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. आणि म्हणून मी ठरवलंय की जोस्तोवर ती रायाला इथे पाठवत नाही ना तोस्तोवर मी इथंच राहणार. मी अर्थात याला तुमची हरकत नसेल तरच. पण मम्माला हे बघ, तिचा विचार करायची गरज नाहीये. आजपर्यंत ती तुमच्याशी काय पद्धतीने वागत आली आहे, तिच्या स्वार्थासाठी ती हे वागत आली आहे. अरे मग आपण कशाला तिचा विचार करायचा? हे बघ प्रांजल, तुझ्या लग्नानंतर ती तुझ्या सुखासाठी प्रयत्न करेल असं मला वाटलं होतं, पण तिने कायम तुझ्या संसारामध्ये विघ्न कशी येतील याचाच विचार केला. आता बघूयात, हे असं केल्यामुळे तरी ती तिचा हट्ट मागे घेते का? उल्हासराव, तुम्ही आधीच आमच्यासाठी खूप काही केलंय, आता परत नाही माधवराव. दुर्दैवाने मी तुमच्यासाठी फारसं काही करू शकलेलो नाही. खरं तर मी त्याच वेळेला कठोरपणा दाखवायला हवा होता. तसं केलं असताना तर तुमच्यावर ही वेळ आलीच नसती. पप्पा हो, तुम्ही काही कमी प्रयत्न केलेत का? नाही प्रांजल, नाही, पण माझंच चुकलंय. मी वीणाला या हट्टापासून त्याच वेळेला थांबवायला पाहिजे होतं. मला वाटलं की लग्नानंतर ती काही दिवस रायाला घर जावे करून घ्यायचा हट्ट करेल, पण जेव्हा आपल्याला हे जमत नाही असं तिच्या लक्षात येईल तेव्हा ती सोडून देईल हा हट्ट. पण नाही, आता तर तिकडे गॅरंटी म्हणून रायाला नजर कैदेत ठेवण्यात की तिची मजल गेली. ते तिला काही करून अद्दल ही घडवलीच पाहिजे. आणि मी इथं राहून तुम्हाला जर का काही त्रास होईल असं तुम्हाला वाटत असेल तर मी दुसरीकडे राहायला जातो, पण आता माघार नाही. नाही, तुम्ही इथे राहायला आमची काहीच हरकत नाही, पण वीणा त्यांना अद्दल घडवण्यासाठी म्हणून नाही, प्रांजलचे वडील म्हणून.
राहता राहिला प्रश्न राहायला परत इथे आणण्याचा, तर त्यासाठी आम्ही सगळे मिळूनच प्रयत्न करतोच आहोत. माधवराव, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली ना तरी मला निश्चित सांगा. मी निश्चित तुम्हाला मदत करेन. उल्हासराव, खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत म्हणून तुमच्याबरोबर आमचे नातेसंबंध जोडले गेले. तुमच्यासारखी माणसं ह्या जगात खूप कमी आहेत. अहो कालिंदी ते मला कशाला उगाच मोठेपणा देत आहे. खरं तर मी तुमच्यासाठी फारसं काहीच करू शकलेलो नाहीये. मी खूप चांगल्या भावनेनी मनवाच्या ऍडमिशनसाठी पैसे दिले होते, पण त्याचा वापर वीणा अशा पद्धतीने करेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. खरं स्वतःला मी फार दुर्दैवी समजतो. प्रांजलला इतकं चांगलं सासर मिळून सुद्धा तिच्या संसारामध्ये ती नेहमी दुःखीच आहे. आणि याला कारणीभूत दुसरं तिसरं कोणी नाही, फक्त तिची स्वतःची जन्मदात्री आईच आहे. हे बघा, आता जे झालंय ते झालंय. प्रांजलचे पप्पा, तुम्ही इथे कितीही दिवस निर्धास्तपणे राहू शकता. मम्माला हे कळल्यावरती नक्की चिडणार आहे. चिडू दे ना मग, काहीच हरकत नाही. हो, खरंच सांगतोय मी. माणूस एकदा चिडला ना की तो आतताईपणा करायला लागतो. हा सुद्धा एक प्रकारचा गनिमी कावाच आहे ना. म्हणजे आपल्यावर कुठलं संकट कधी येत आहे हे समोरच्याला कळायलाच नको. एकदा का तो चिडला की मग त्याच्या हातून चुका होतात. आता आपण नुसती वाट बघायची की त्यांच्याकडून कधी आणि कुठली चूक होते. कारण त्यांच्या हातून कुठलीही चूक झाली ना तरी ती आपल्या पथ्यावरच पडणार आहे. वाट बघा, त्या चुका करतायत त्या तुम्हाला पुरून उरतील. बाई 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 बाई, आज खूपच उशीर केला यांनी. एरवी उशीर झाला तर लगेच फोन करून कळवतात. आज फोन सुद्धा केला नाही. गेले कुठे हे? बाईसाहेब, आता तरी जेवायला वाढू का? बाई बाई बाई, अरे काय मगाचपासून जेवायला वाढू का जेवायला वाढू का? साहेब आलेत का अजून? तुला भूक लागली का? तू जाऊन जेव आणि झोप शांतपणे. नाही नाही हो, मागल्या वेळी तुम्ही आजारी पडला होतात ना, डॉक्टरांनी म्हणून सांगितलं तुम्हाला की वेळच्या वेळी जेवायला हवं, म्हणून विचारलं तुम्हाला. नको रे, नको इतकी माझी काळजी करू. मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. त्याच्यापेक्षा एक काम कर, जावई बापूंना बोलव, प्रियाला बोलव, त्यांच्या जेवणाची तयारी कर. जा पटकन. मी गेलो होतो रायसाहेबांना बोलवायला, पण ते जेवायचं नाहीये तसं म्हणाले. जेवायचं नाही? उपोषणाला बसलेत की काय? बघूया किती दिवस उपोषण करतायत ते. एक दिवस भूक लागेल ना येतील पटकन. आता तोंड बघत काय बसला? जा पटकन. झाली एक एक. काय झालंय मम्मा? काय एवढी चिडचिड करतेस? अगं तुझे पप्पा अजून आले नाहीयेत. अगं मग येतील ना. ऑफिस मध्ये काहीतरी अर्जंट काम आलं असेल म्हणून थांबले असतील. एवढं कसलं अर्जंट काम? हा, आता ते मला कसं माहिती असणार? फोन करून विचार ना त्यांना. हे असे फुकटचे सल्ले देण्यापेक्षा ना पटकन जेव आणि झोप. उशीर झालाय आता. मला अजिबात भूक नाहीये मम्मा. मस्तपैकी मी पिझ्झा मागवला होता आणि गार्लिक ब्रेड. आहा, पोट भरलंय माझं. शी, पिझ्झा? अगं हे काही जेवण झालं का? आणि बाळा, पिझ्झा म्हणजे 500 रुपये. आले कुठून एवढे पैसे? अया, आले कुठून म्हणजे? पप्पा देतात मला दर आठवड्याला खर्चासाठी पैसे. हे असे पैसे खर्च करण्यापेक्षा ना तू एक काम कर, तू ऑफिसला जा आणि जरा काम कर, तिथे मदत कर. मामा प्लीज प्लीज मला ऑफिसला जायला सांगू नकोस हा. सगळे चेहरा लांब करून बसलेले असतात तिकडे. हसणं नाही की कोणाशी गप्पा मारणं नाही. मला कंटाळा येतो. हो का बाळा? ऑफिस असतं की नाही ते काम करण्यासाठी असतं. कष्ट करावे लागतात तिथे जाऊन, तेव्हा आपल्याला पैसे मिळतात. मग आपण फोनवर पिझ्झा मागवू शकतो. तो काय तरुण तरुणींचा अड्डा आहे का गप्पा मारण्याचा? ते काही नाही. मी यांना सांगणार आहे उद्यापासून हिलाही कुठेतरी गुंतवून ठेवा म्हणून. ते आल्यावर सांगशील ना? येऊ तर दे त्यांना आधी. येऊ तर दे म्हणजे?
अगं तुझे पप्पा मला सोडून जाणार कुठे? येतीलच. फोन करून विचारता कधी येणार आहेत? हो विचारते. पप्पा, तुम्ही इथे येणार आहात याची कल्पना तुम्ही मम्माला दिली आहे का? छे अजिबात नाही. ती जे काही करते त्याची आपल्याला ती कल्पना देते नाही ना. मग आणि दुसरं असं की मी इथे येणार आहे हे जर तिला मी आधीच सांगितलं असतं ना तर रायासारखं मला सुद्धा तिने नजर कैदेत ठेवलं असतं. तिला जेव्हा जाणवेल ना तेव्हा ती स्वतःहून फोन करेल आणि मग तिची जी काही चिडचिड होईल ना ती पाहण्यासारखी असेल. फक्त ती पाहायला मी तिथं नसेल. पप्पा, तुम्ही एवढ्या सहजपणे बोलताय आणि बोलताना तुम्हाला मनातून किती त्रास होतोय हे जाणवतंय मला. हे बघ प्रांजल, मला कितीही त्रास झाला ना तरी चालेल, पण तुला आता हा त्रास होता कामा नये. या तिचाच फोन. बघ आता कशी चिडचिड होते तिची. हॅलो. ओ काय किती उशीर? हा अजून ऑफिस मध्येच काम करताय की काय तुम्ही? हे माझं काम केव्हाच संपलंय. अहो मग आहात कुठे तुम्ही? ट्रॅफिक जास्त आहे का आज? नाही, मी चिटणवीसांच्या घरी आहे. बाई 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 बाई, हे काय अचानक? आज बरी आठवण आली हो लेकीची. आता जेवायला तरी घरी येणार आहात का? का लेकीला बघून पोट भरलं? नाही, म्हणावं असं पोट अजून काही भरलेलं नाहीये. त्यामुळे मी असा विचार करतोय की अजून काही दिवस इथं राहावं.